संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी शाखा साकोर येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत ठेवीदारांचे ठेवींचे पैसे अडकलेल्या त्रस्त ठेवीदारांनी संगमनेर उपनिबंधक कार्यालयासमोर काल सकाळपासून 8 ठेवीदार उपोषणाला बसताच प्रशासन हादरून गेले होते। उपनिबंधक यांनी तत्काळ दखल घेत आंदोलकांना रात्री उशिरा लेखी आश्वासन देत मंगळवारपर्यंत लेखापरीक्षण आल्यानंतर संचालक मंडळ यांच्यावर कारवाई करेल, त्यांना 8 दिवसांची मुदत देणं आवश्यक आहे, तोपर्यंत उपोषण करू नये। तर पतसंस्थेमध्ये चेअरमन बबन भोसले यांनी विनंती केली की ठेवीदारांचे 2.5 कोटी रुपये आम्हाला देणं आहे, तर कर्जदारांकडून आम्हाला 1.5 कोटी रुपये येणं आहे। 3 महिन्यात ठेवीदारांचे पैसे देऊ, तोपर्यंत आम्हाला सहकार्य करावं असं सांगून उपोषणकर्त्यांना विनंती केली। मात्र उपोषणकर्त्यांनी अगोदर त्या रकमेचा चेक द्या, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं म्हणत विनंती झुगारली। मात्र रात्री प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलन सोडण्यात आलं। या प्रसंगी साईबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव भोसले, उपनिबंधक केडी गायकवाड आणि ठेवीदार आंदोलक भीमराज जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। साईबाबा पतसंस्थेमध्ये जो काय अपहार झाला, आमच्या संस्थेचे कर्मचारी, कॅशियर आणि मॅनेजर यांनी तो अपहार केला, हे ज्या वेळेस आमच्या निदर्शनास झालं त्याच वेळेस आम्ही घारगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। त्यानंतर तालुका उपनिबंधक संगमनेर यांच्याकडे सुद्धा फिर्याद दिली आणि त्यांचं म्हणणं असं आलं की जोपर्यंत ऑडिट रिपोर्ट येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही। तरीही मी सर्व ठेवीदारांना सांगू इच्छितो की साईबाबा पतसंस्थेमध्ये आपण ठेवी ठेवल्या, विश्वासन ठेवल्या, आमच्यावर विश्वास ठेवला, परंतु आम्ही आपल्या सर्व ठेवी निश्चित परत करू। त्याचं कारण म्हणजे आम्ही आज 2 महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपयाच्या ठेवी या ठेवीदारांना परत दिलेल्या आहेत। संस्थेचं कर्ज वाटप अजून 1.5 कोटी रुपयाच्या आसपास कर्ज वाटप आहे। ते कर्ज वाटप वसूल करून तेही आपल्या ज्या ठेवी राहिल्या असतील त्याही आपणास लवकरात लवकर देण्यात येतील आणि सर्वांनी याच्यावर आमच्या सर्व संचालकांवर विश्वास ठेवावा आणि आम्हाला सहकार्य करावं। आणि आपण काही जण उपोषणाला बसलात, मी त्यांनाही प्रामाणिकपणाने विनंती करतो की आपलेही पैसे लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करू। याबद्दल आम्हाला सर्व ठेवीदारांनी सहकार्य करावं अशी मी आपणाला विनंती करीत आहे। आजच्या या साईबाबा पतसंस्थेचे काही ठेवीदार आज आपल्या उपोषणाला बसले होते, त्यांचे प्रतिनिधी आणि आपण त्यांच्याशी आज दिवसभर चर्चाही केली आणि त्यांनाही आपण आज आश्वासित केलेलं आहे की त्यांच्या ज्या संस्थेचे चेअरमन आहेत त्यांनी आश्वासित केलं आहे की पुढील 3 महिन्यामध्ये आणि प्लस 1 महिना ॲडव्हान्स म्हणजे 4 महिन्यामध्ये 100% त्यांच्या ठेवी परत करण्याचं त्यांनी आश्वासन आपण लेखी आश्वासन त्यांना दिलेलं आहे। आणि आमच्या उपनिबंधक कार्यालयामार्फत आपण त्यांना 15 दिवसाचं जे आता 2 दिवसात आपल्याला ऑडिट प्राप्त होणार आहे, त्या ऑडिटमध्ये जे दोषी असतील त्याप्रमाणे आपण कायदेशीर कारवाई करून म्हणजे कारवाई करण्याची 15 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि लोकांच्या ठेवी कशा लवकरात लवकर देता येतील या संदर्भात त्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी आता उपोषण मागे घेतले, विनंतीस मान देऊन आपलं उपोषण मागे ज्या संदर्भात इथं उपोषण केलं, साईबाबा पतसंस्थेच्या ठेवी आमच्या मिळण्याबाबत जे उपोषण केलं त्या उपोषणच्या आश्वासाने आम्हाला निबंधक साहेबांनी दिले, त्या आश्वासानं आम्ही आज उपोषण सोडत आहे। परंतु आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 3 महिन्यामध्ये तुमचे पैसे 50% देतो आणि उर्वरित त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर 50% रक्कम देतो, अशी 4 महिन्यामध्ये आम्ही तुमची रक्कम पेड करतो असं आश्वासन वाघ साहेब आणि निबंधक साहेब तसंच नायब तहसीलदार साहेबांनी आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही ते उपोषण पार पाडलं। परंतु त्याच्यानंतर जर आम्हाला ह्या ठेवी जर मिळाल्या नाही तर आम्ही आत्मदहनाचा इशारा सुद्धा। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।